हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्रील प्रभुपाद की जय। श्रीमद् भागवतम स्कंद क्रमांक 1 सृष्टि, अध्याय क्रमांक 4 नारदागमन, श्लोक क्रमांक 12। शिवाय लोकस्य भवाय भूतये य उत्तम श्लोकपरायणा जनाः जीवन्ति नात्मार्थमसो पराशयं मुमोच निर्विद्य कूतः कलेवरम्। जे लोक भगवंतांच्या सेवेसाठी पूर्ण समर्पित झालेले असतात ते दुसऱ्यांच्या कल्याणाकरिता, विकासाकरिता आणि सुखाकरिताच जगतात। ते स्वार्थी हेतूने जगत नसतात। सम्राट परीक्षित महाराज सांसारिक स्वामित्वाच्या आसक्तीतून जर मुक्त होते तर मग जे मर्त्य शरीर दुसऱ्यांच्या आश्रयाकरिता होते त्याचा त्याग ते कसे करू शकले? तात्पर्य, महाराज परीक्षित हे एक आदर्श राजा आणि गृहस्थ होते, कारण ते भगवंतांचे भक्त होते। भगवंतांच्या भक्ताच्या ठिकाणी आपोआप सर्व चांगले गुण निवास करतात आणि परीक्षित महाराज याचे एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण होते। त्यांना व्यक्तिशः स्वतःला प्राप्त असलेल्या भौतिक वैभवाची काहीच आसक्ती नव्हती। ते आपल्या नागरिकांच्या सर्वांगीण कल्याणासाठीच राजा होते। त्यामुळे ते नेहमीच जनकल्याणाच्या कार्यात व्यस्त असत। ते जनतेच्या वर्तमान जीवनाचेच नव्हे तर भविष्यातील जीवनाचे देखील कल्याण व्हावे म्हणून सतत काळजी घेत। त्यांनी कत्तलखान्यांना, गोहत्या अशांसारख्या गोष्टींना अनुमती दिलेली नव्हती। ते एका जीवाच्या संरक्षणाची व्यवस्था करणारे आणि इतर जीवांना ठार मारण्याची मोकळीक देणारे पक्षपाती आणि मूर्ख शासक नव्हते। ते भगवंतांचे भक्त होते। त्यामुळे सर्वांच्या सुखाकरिता, मग ते मानव असोत, पशु असोत, वृक्ष अथवा इतर जीव असोत, राज्यकारभार चांगल्या रीतीने कसा चालवावा हे त्यांना माहीत होते। त्यांना स्वतःच्या स्वार्थात कोणतीही रुची नव्हती। स्वार्थपरायणता ही आत्मकेंद्रित अथवा काही अंशी विस्तृत स्वरूपाची असते। ते अशांपैकी नव्हते। त्यांची रुची परमसत्य भगवंतांना संतुष्ट करण्यात होती। राजा भगवंतांचा प्रतिनिधी असतो, म्हणून त्याची आवड ही भगवंतांच्या आवडीशी अभिन्न असली पाहिजे। सर्व जीवांनी आपल्या आज्ञांचे पालन करावे आणि त्याद्वारे सुखी व्हावे ही परमेश्वराची इच्छा आहे। म्हणून सर्व प्रजाजनांना भगवद्धामाकडे परतण्यासाठी मार्गदर्शन करण्यातच राजाचे यश आहे। याकरिता त्याने नागरिकांच्या कार्यांची सुव्यवस्थित मांडणी करून असा समन्वय साधण्याचा प्रयत्न करावा की शेवटी त्यांना भगवद्धामास परत जाता येईल। भगवंतांचा प्रतिनिधी असलेल्या राजाच्या आश्रयाखाली संपूर्ण राज्य वैभवाने पूर्ण असते। परीक्षितांच्या राजवटीत मनुष्यांना पशुभक्षण करण्याची आवश्यकता नव्हती। अन्नधान्ये, दूध, फळे, भाज्या इत्यादी भरपूर होते। त्यामुळे मानव आणि पशु इच्छेनुसार भक्षण करू शकत होते। सर्व प्राणी मात्रे अन्न आश्रयाने संतुष्ट असतील आणि निश्चित केलेल्या नियमांचे पालन करीत असतील तर प्राणात कोणत्याही प्रकारचा संघर्ष अथवा उपद्रव होणे शक्य नाही। सम्राट परीक्षित महाराज हे योग्य राजा होते आणि म्हणून त्यांच्या राज्यात सर्व जण सुखी होते। श्लोक क्रमांक 13। तत्सर्वं न समाचक्ष्व पृष्टो यदिह किंचन मन्ये त्वां विषये वाचां स्नातमन्यत्र छांदसात। आम्हाला माहीत आहे की वेदांचा काही भाग वगळता सर्व विषयांच्या अर्थामध्ये तुम्ही निष्णात आहात आणि म्हणून आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही स्पष्टपणे सांगू शकाल। तात्पर्य, वेद आणि पुराणे यांच्यातील अंतर ब्राह्मण आणि परिव्राजक यांच्यातील अंतराप्रमाणे आहे। वेदांमध्ये सांगितलेल्या काही सकाम यज्ञांचे अनुष्ठान करणे हे ब्राह्मणांचे कार्य आहे, परंतु परिव्राजक किंवा विद्वान प्रचारकांचे कार्य सर्वांमध्ये दिव्य ज्ञानाचा प्रसार करणे हे आहे। यामुळे ब्राह्मणांद्वारे स्वर आणि छंद यांना धरून पद्धतशीरपणे उच्चारण केल्या जाणाऱ्या वैदिक मंत्रांच्या उच्चारात हे परिव्राजकाचार्य
नेहमीच निष्णात असतात असे नाही, कारण ब्राह्मण वैदिक अनुष्ठाने चालविण्यासाठी आहेत. म्हणून याचा अर्थ असा काढला जाऊ नये की भ्रमण करणाऱ्या प्रचारकांपेक्षा ब्राह्मण अधिक महत्त्वाचे आहेत. ते एक असूनही वेगवेगळे आहेत, कारण वेगवेगळ्या मार्गांनी त्यांचे प्रयोजन एकच आहे. वैदिक मंत्र आणि पुराणे व इतिहास यात जे सांगितले आहे त्यात कोणतीही भिन्नता नाही. शील जीव गोस्वामींच्या म्हणण्याप्रमाणे माध्यन दिन श्रुतीत असे म्हटले आहे की सर्व वेद अर्थात साम, अथर्व, ऋग, यजुर्वेद आणि पुराणे, इतिहास, उपनिषदे इत्यादी हे सर्व परमेश्वराच्या श्वासातून उगम पावलेले आहेत. त्यांच्यातला भेद इतकाच की वैदिक मंत्रांचा प्रारंभ प्रायः प्रणवाने होतो. तसेच अशा मंत्रांचा छंदोमय उच्चाराकरिता प्रशिक्षण घ्यावे लागते. परंतु याचा अर्थ असा होत नाही की भागवत वैदिक मंत्रा इतके महत्त्वाचे नाही. भागवत सर्व वेदांचे परिपक्व फळ आहे, हे यापूर्वीच सांगितले आहे. परम मुक्त शील शुकदेव गोस्वामी आत्मसाक्षात्कारी असूनही भागवताच्या अध्ययनात निमग्न झालेले असतात. शील सुत गोस्वामी त्यांच्याच चरणांचे अनुगमन करीत आहेत. ते वैदिक मंत्रांच्या स्वरोच्चारात निष्णात नाहीत, म्हणून त्यांची श्रेणीहीन नाही. वैदिक मंत्रोच्चारण हे वास्तविक साक्षात्कारापेक्षा अभ्यास करण्यावर अधिक अवलंबून आहे. साक्षात्कार हा पोपटाप्रमाणे उच्चारण करण्यापेक्षा अधिक महत्त्वाचा आहे. श्लोक क्रमांक 14. सूत उवाच द्वापरे समनुप्राप्ते तृतीये युगपर्यये जातपराशराद्योगी वासव्याम कलया हरे. सूत गोस्वामी म्हणाले, जेव्हा दुसऱ्या युगाच्या स्थानी तिसरे द्वापार युग आले तेव्हा पराशर मुनींपासून वसूची मुलगी सत्यवती हिच्या गर्भातून भगवंतांचे कलावतार महर्षी व्यासदेव यांचा जन्म झाला. तात्पर्य सत्य, त्रेता, द्वापार आणि कली अशा 4 युगांचा एक वर्ग आहे. कधीकधी ही युगे परस्परांना आच्छादतात. वैवस्वत मन्वंतरात चतुर्युगांच्या वर्गाचे जेव्हा 28 फेरे झाले तेव्हा 28व्या फेऱ्याच्या वेळी तृतीय युग द्वितीय युगाच्या पूर्वी आले. त्या विशिष्ट युगात भगवान श्रीकृष्ण देखील अवतरित झाले आणि त्यामुळे काही विशिष्ट परिवर्तन घडले. वसू नामक कोळ्याची सत्यवती नावाची मुलगी ही व्यासदेवांची माता होती. त्यांचे पिता पराशर मुनी होते. हा त्यांचा जन्म इतिहास आहे. प्रत्येक युगाच्या अवधीचे 3 भाग असतात आणि प्रत्येक भागाला संध्या असे म्हणतात. शील व्यासदेव त्या विशिष्ट युगाच्या 3ऱ्या संध्येत अवतीर्ण झाले. श्लोक क्रमांक 15. स कदाचित सरस्वत्या उपस्पृश्य जलम शुची विविक्त एक आसीन उदिते रविमंडले. एकदा सूर्योदयाच्या वेळी सरस्वतीच्या पाण्यात प्रातःकालीन स्नानादी कर्मे आटोपून व्यासदेव सरस्वतीच्या तीरावर ध्यान करण्यासाठी एकटे बसले होते. तात्पर्य सरस्वती नदी हिमालयात बद्रिकाश्रमाच्या भागातून वाहते, म्हणून त्या स्थानाचा निर्देश बद्रिकाश्रमाजवळील शम्याप्रास असे म्हणून केलेला आहे. तेथे श्री व्यासदेवांचे निवासस्थान आहे. श्लोक क्रमांक 16. परावरज्ञः स ऋषिः कालेनाव्यक्तरहसा युगधर्म व्यतिकरम प्राप्तम भुवी युगे युगे. भूत भविष्य जाणणाऱ्या त्या महर्षी व्यासदेवांनी त्या युगातील कार्यांची अव्यवस्था पाहिली. पृथ्वीवर निरनिराळ्या युगातून अदृश्य महान शक्तीच्या बळाने असे घडत असते. तात्पर्य शील व्यासदेवांसारखे महर्षी मुक्तजीव असल्यामुळे त्यांना भूत आणि भविष्य स्पष्टपणे दिसते. व्यासदेवांना भविष्यात नियमाविरुद्ध घडणाऱ्या अशा कलियुगातील गोष्टी दिसू शकत होत्या आणि म्हणून त्यांनी अशी व्यवस्था केली की त्यामुळे सामान्य लोकांना अज्ञान अंधकाराने परिपूर्ण असणाऱ्या कलियुगातही पारमार्थिक जीवनाची उन्नती करता येईल. कलियुगातील सामान्य लोक हे क्षणभंगूर
भौतिक पदार्थात आसक्त असतात. अज्ञानामुळे त्यांना जीवनरूपी संपदेचे मूल्य ठरविता येत नाही व त्यामुळे आध्यात्मिक ज्ञानात ते प्रबुद्ध होऊ शकत नाही. श्लोक क्रमांक 17. भौतिकानां च भावानां शक्तिरासं च तत्कृतं अश्रद्धानान्नी सत्वान्दुर्मेधान रसितायुष. श्लोक क्रमांक 18. दुर्भाग्यश्चं जनान् वीक्ष्य मुनिर्दिव्येन चक्षुषा सर्ववर्णाश्रमाणां यद्ददो हितं मोघदृक्. ज्ञानसंपन्न दृष्टे महर्षी आपल्या दिव्य दृष्टीने युगाच्या प्रभावामुळे सर्व भौतिक गोष्टीचा ऱ्हास होत असल्याचे पाहू शकले. तसेच पुढे सामान्य जन श्रद्धाहीन अल्पायुषी सत्वगुणाच्या अभावाने अधीर झालेले असतील हे त्यांनी पाहिले. म्हणून त्यांनी समाजातील सर्व वर्ण आणि आश्रम यातील लोकांच्या सर्वांगीण कल्याणाविषयी चिंतन केले. तात्पर्य: काळाच्या अव्यक्त शक्ती इतक्या प्रभावशाली असतात की त्या योग्य कालावधीत सर्व पदार्थांना विस्मृतीमध्ये लोटून देतात. चतुर्युगाच्या शेवटी येणाऱ्या कलियुगात सर्व भौतिक पदार्थांची शक्ती काळाच्या प्रभावाने क्षीण होते. या कलियुगात सामान्य मनुष्यांच्या भौतिक शरीराची कालमर्यादा तसेच स्मरणशक्ती क्षीण झालेली आहे. भौतिक तत्वांचे कार्यसुद्धा फारसे आशादायक नाही. भूमीही जितके अन्नधान्य इतर युगामध्ये देत होती तितक्या प्रमाणात उत्पन्न करीत नाही. गायी जितके दूध पूर्वी देत असत तितके दूध देत नाही. शाक, भाज्या आणि फळे यांची उत्पत्ती पूर्वीपेक्षा घटते. त्यामुळे मनुष्य व पशु या सर्व जीवांना पोषक अन्न मिळत नाही. जीवनातील अशा अनेक आवश्यक गोष्टींचा अभाव असल्यामुळे आयुष्याचा काळ निसर्गतःच घटतात. स्मृती क्षीण होते, बुद्धी अल्प असते, परस्परांचे व्यवहार ढोंग आणि कपटाने भरून जातात. महर्षी व्यासदेव आपल्या दिव्यदृष्टीने हे सर्व पाहू शकत होते. ज्याप्रमाणे फलज्योतिषी एखाद्या मनुष्याच्या भविष्यातील दैवयोगाच्या गोष्टी सांगतो किंवा एखादा खगोलशास्त्रज्ञ भविष्यातील सूर्यग्रहण व चंद्रग्रहण यासंबंधी भविष्य सांगतो, त्याप्रमाणे मुक्तात्मे शास्त्रचक्षुतून पाहून मानवजातीचे भविष्य सांगू शकतात. महात्मे आपल्या दिव्य तीक्ष्ण दृष्टीने व आध्यात्मिक साक्षात्काराच्या सिद्धीमुळे भविष्य पाहू शकतात. स्वभावतः भगवत भक्त असणारे अध्यात्मवादी सामान्य लोकांच्या कल्याणार्थ सेवा करण्यास नेहमी उत्सुक असतात. तेच सामान्य जनतेचे खरे मित्र आहेत. केवळ 5 मिनिटांनंतर काय होणार आहे हे पाहण्यास असमर्थ असलेले तथाकथित लोकनेते हे जनतेचे खरे हितचिंतक नाहीत. या कलियुगामध्ये सामान्य लोक आणि त्यांचे तथाकथित पुढारी हे सर्व भाग्यहीन आहेत. आध्यात्मिक ज्ञानावर त्यांची श्रद्धा नाही. ते कलियुगाच्या प्रभावाने अत्यंत उतावीळ झालेले आहेत. ते नेहमी अनेक रोगांनी ग्रस्त झाले आहेत. उदाहरणार्थ वर्तमान युगामध्ये कितीतरी रोगी आहेत आणि रोग्यांकरिता अनेक दवाखाने आहेत. परंतु पूर्वीच्या काळी असे नव्हते, कारण तो काळ इतका प्रतिकूल नव्हता. या युगातील भाग्यहीन लोक श्रील व्यासदेवांच्या प्रतिनिधींचे स्वागत करण्यास अनुकूल नसतात. तसेच जे निस्वार्थी कार्यकर्ते समाजातील सर्व वर्ण आणि आश्रम यातील सर्वांना सहाय्य करता येईल असे काही करण्याच्या योजनेत नेहमी व्यग्र झालेले असतात, त्यांचेही स्वागत करण्यास असे भाग्यहीन लोक अनुकूल नसतात. सर्वश्रेष्ठ परोपकारी लोक अध्यात्मवादी असतात, कारण ते व्यास, नारद, मध्व, चैतन्य, रूप, सरस्वती इत्यादिकांच्या कार्याचे प्रतिनिधित्व करतात. हे सर्वजण एकच आहेत. व्यक्तिगत भिन्नता असू शकते, पण त्यांच्या कार्याचा उद्देश एकच असतो. ते कार्य म्हणजे पतित जीवांना भगवत धामास परत पोहोचविणे हे होय. श्लोक क्रमांक 19. चातुर्होत्रम कर्मशुद्धम प्रजानां वीक्ष्य वैदिकं व्यधात यज्ञ संतत्ते वेदमेकं चतुर्विधम. त्यांनी पाहिले की वेदोक्त यज्ञाद्वारे लोकांची कर्मे शुद्ध होऊ शकतात. ही प्रक्रिया सोपी करण्याकरता आणि लोकात वेदांचा विस्तार करण्याकरिता त्यांनी एकाच वेदाचे 4 विभाग केले.
तात्पर्य: पूर्वी यजुर्वेद नावाचा एकच वेद होता आणि यज्ञाचे 4 विभाग त्यात विशिष्ट रूपाने सांगितले होते, परंतु असे यज्ञ अधिक सहज रीतीने करता यावेत व त्यामुळे 4 वर्ण आश्रमांची व्यावसायिक कर्मे शुद्ध व्हावेत, यासाठी वेदाचे 4 विभाग करण्यात आले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद या व्यतिरिक्त पुराणे, महाभारत, संहिता इत्यादी जे आहेत त्यांना पंचमवेद असे म्हणतात. श्री व्यासदेव आणि त्यांचे अनेक शिष्य या ऐतिहासिक व्यक्ती आहेत. कलियुगातील पतित जीवांविषयी त्यांना दया आणि सहानुभूती आहे, म्हणून वेदांच्या शिकवणुकींशी संबंधित ऐतिहासिक घटनांचा समावेश करून पुराणे व महाभारत यांची रचना करण्यात आली. वेदांची अंगे असलेल्या पुराणे व महाभारत यांच्या अधिकाराबाबत शंका घेण्याला मुळीच वाव नाही. छांदोग्य उपनिषदात 7.1.4 इतिहास, पुराणे आणि महाभारत यांना पंचमवेद असे संबोधण्यात आले आहे. श्रील जीव गोस्वामींच्या म्हणण्याप्रमाणे हाच प्रामाणिक शास्त्रांचे मूल्य ठरविण्याचा मार्ग आहे. श्लोक क्रमांक 20. ऋग, यजुर, सामाथर वाक्या वेदाश्च अवतार उदधृता इतिहास पुराणम च पंचमो वेद उच्यते. ज्ञानाचे जे मूळ उगम त्या वेदांचे वेगवेगळे 4 विभाग करण्यात आले आणि पुराणातील सत्य, ऐतिहासिक घटना आणि अधिकृत कथा यांना 5वा वेद म्हटले आहे. श्लोक क्रमांक 21. तत्र ऋग्वेदधर पैलः सामगो जैमिनी कवी वैशंपायन एवेको निष्णातो यजुषामुत. वेदांचे 4 विभागात विभाजन केल्यानंतर पैल ऋषी हे ऋग्वेदाचे आचार्य झाले, जैमिनी सामवेदाचे आचार्य झाले आणि एकटे वैशंपायन हे यजुर्वेदाचे प्रसिद्ध निष्णात आचार्य झाले. तात्पर्य: 4 वेगवेगळ्या वेदांना अनेक प्रकारे विकसित करण्यासाठी 4 वेगवेगळ्या विद्वान पंडितांकडे सोपविण्यात आले. श्लोक क्रमांक 22. अथर्वा अंगिरासामासित्सु मंतूरदारुणो मुनी इतिहास पुराणानां पितामे रोमहर्षण. सुमंतू नावाने ओळखले जाणारे जे एकनिष्ठ मुनी होते त्यांच्याकडे अथर्ववेद सोपविण्यात आला आणि माझे पिता रोमहर्षण ऋषींकडे इतिहास व पुराणे सोपविण्यात आली. तात्पर्य: श्रुतिमंत्रात देखील असे म्हटले आहे की अथर्ववेदाच्या तत्वांचे अतिशय नियमबद्ध अनुसरण करणारे अंगिरा मुनी अथर्व वेदांच्या अनुयायांचे प्रमुख होते. श्लोक क्रमांक 23. त एतर्षयो वेदं स्वं व्यसन्न नेकधा शिष्ये प्रशिष्येस्त शिष्येर्वेदास्ते शाखिनो भवन. या सर्व विद्वान पंडितांनी आपापल्या वेदांच्या शाखांचे आणखी अनेक शाखात विभाजन केले. त्यांचे शिष्य, प्रशिष्य आणि त्या शिष्यांचेही शिष्य होत गेले. वेदानुयायांच्या आपापल्या शाखा निर्माण झाल्या. तात्पर्य: ज्ञानाचे मूळ स्त्रोत वेद आहेत. ज्यांचा मूळ वेदांशी संबंध नाही अशा ज्ञानाच्या कोणत्याही प्राकृत किंवा अप्राकृत शाखा नाहीत. त्या शाखांचा केवळ निरनिराळ्या शाखात विकास झाला आहे. प्रथमतः त्या शाखा महान आदरणीय आणि विद्वान आचार्य यांच्याकडे सोपविल्या होत्या. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर वैदिक ज्ञान शिष्य परंपरेने अनेक शाखात विभक्त झाले आणि त्याचा विश्वात प्रसार झाला. म्हणून आपले ज्ञान वेदाहून निराळे आहे, स्वतंत्र आहे असे कोणी म्हणू शकत नाही. श्लोक क्रमांक 24. त एव वेदा दुर्मेधेर धार्यन्ते पुरुषेर यथा एवं चकार भगवान व्यासः कृपन वत्सलः. अज्ञानी लोकावर अतिशय दयाळू अशा महर्षी व्यासदेवांनी वेदांचे संपादन अशा रीतीने केले की ते वेद अल्पबुद्धीच्या लोकांनाही आत्मसात करता येतील. वेद मूळचा एकच आहे, त्याचे अनेक भागात
तात्पर्य वेद मूळचा एकच आहे, त्याचे अनेक भागात विभाजन करण्याची कारणे येथे दिली आहे. सर्व प्रकारच्या ज्ञानाचे बीज असणारे वेद म्हणजे सामान्य माणसाला सहज समजण्यासारखा विषय नाही. याबाबत नियमांची सूची देणारी एक टीका आहे. तेथे असे म्हटले आहे की जो योग्य ब्राह्मण नाही अशा कोणत्याही मनुष्याने वेद अध्ययनाचा प्रयत्न करू नये. परंतु या टीकेचा अनेक अर्थाने विपर्यास केला गेला आहे. ब्राह्मण कुळात केवळ जन्म घेतल्याने ब्राह्मणाची जन्मसिद्ध योग्यता प्राप्त होते असा दावा करणाऱ्या लोकांचा एक वर्ग आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की वेदांचे अध्ययन केवळ ब्राह्मण जातीची मक्तेदारी आहे. दुसरा एक वर्ग असे मानतो की ज्यांनी ब्राह्मण कुळात जन्म घेतला नाही अशा ब्राह्मणेतर वर्णांच्या लोकांवर हा अन्याय आहे. परंतु या दोन्ही वर्गातील लोकांची दिशाभूल होत आहे. वेद हे असे विषय आहेत की जे भगवंतांनी ब्रह्मदेवांना देखील सांगितले होते. म्हणून वेदविषय विशेष रूपाने सत्वगुणी लोकांनाच समजू शकतो. रजोगुणातील आणि तमोगुणातील लोक वेदांचा विषय समजू शकत नाहीत. वैदिक ज्ञानाचे अंतिम उद्दिष्ट भगवान श्रीकृष्ण आहे. जे रज आणि तमगुणात आहेत त्यांना हे स्वरूप फार दुर्लभतेने समजते. सत्ययुगामध्ये प्रत्येक जण सत्वगुणात स्थित होता. सत्वगुणाचा क्रमशः त्रेता आणि द्वापार युगात ऱ्हास होत गेला आणि सामान्य लोक नीतिभ्रष्ट झाले. वर्तमान युगात सत्वगुण जवळजवळ शून्य प्राय झाला आहे. म्हणून सामान्य लोकांकरिता दयाळू हृदयाच्या आध्यात्मिक शक्तिसंपन्न शील व्यासदेवांनी रजोगुणातील आणि तमोगुणातील अल्पबुद्धीच्या लोकांना देखील प्रत्यक्ष समजावे म्हणून वेदांचे अनेक शाखात विभाजन केले. पुढील श्लोकात हे समजावून सांगितले आहे. श्लोक क्रमांक 25. स्त्री शूद्र द्विज बंधूनाम त्रयी न श्रुती गोचरा कर्म श्रेयसी मूढानाम श्रेय एवं भवेदिह इति भारत माख्यानम कृपया मुनिना कृतम. त्या महर्षींनी कृपापूर्वक असा विचार केला की हे वेदांचे विभाजन लोकांना जीवनाचे परमध्येय प्राप्त करून देण्यास समर्थ करील. म्हणून त्यांनी महाभारत या महान ऐतिहासिक ग्रंथाची रचना स्त्रिया शूद्र आणि द्विजबंधू यांच्याकरिता केली. तात्पर्य जे ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य यांच्या कुळात जन्मलेले आहेत किंवा आध्यात्मिक दृष्ट्या सुसंस्कृत कुटुंबात जन्मलेले आहेत पण ते त्यांच्या पूर्वजा समान नाहीत त्यांना द्विजबंधू म्हटले गेले आहे. अशा वंशजावर शुद्धीकरणाचे संस्कार झालेले नसल्यामुळे ते द्विज म्हणून ओळखले जात नाही. जन्म होण्यापूर्वी एक संस्कार होत असतो. बीजारोपणाच्या त्या प्रक्रियेला गर्भाधान संस्कार असे म्हणतात. ज्यांना गर्भाधान संस्कार झालेला नाही किंवा आध्यात्मिक कुटुंब नियोजन झालेले नाही त्यांचा वास्तविकपणे द्विज कुटुंबात स्वीकार केला जात नाही. गर्भाधान संस्काराविना इतरही शुद्धीकरण प्रक्रिया संस्कार आहेत. त्यापैकी उपनयन एक संस्कार आहे. हा संस्कार आध्यात्मिक दीक्षेच्या वेळी केला जातो. या विशिष्ट संस्कारानंतर मनुष्याला द्विज म्हटले जाते. एक जन्म बीजारोपण संस्काराच्या वेळी होतो आणि दुसरा जन्म आध्यात्मिक दीक्षेच्या वेळी होतो. जो असे महत्त्वाचे संस्कार करण्यात समर्थ आहे त्यालाच प्रामाणिक द्विज असे म्हणतात. जर माता व पिता यांनी आध्यात्मिक कुटुंब नियोजनाची प्रक्रिया अवलंबली नाही आणि केवळ वासनावश होऊन मुलांना जन्म दिला तर त्यांच्या मुलांना द्विजबंधू असे म्हणतात. हे द्विजबंधू निश्चितपणे नियमित द्विज परिवारातील मुलांप्रमाणे बुद्धिमान नसतात. द्विजबंधूचे वर्गीकरण शूद्रात आणि स्त्री वर्गात केले जाते. शूद्र आणि स्त्री वर्ग यांना विवाह समारंभाव्यतिरिक्त कोणताही संस्कार करावा लागत नाही. स्त्रिया आणि शूद्र असे अल्पबुद्धीचे लोक आणि उच्चतर वर्णीयातील योग्यता नसलेले असे द्विजबंधू यांच्याकडे दिव्य वेदांचा हेतू समजण्यास आवश्यक ती गुणवत्ता नसते. त्यांच्याकरिता महाभारताची रचना करण्यात आली आहे. म्हणून महाभारतात भगवद्गीता ही वेदाच्या सारांश रूपाने घालण्यात आली आहे. अल्पबुद्धी लोकांना तत्वज्ञानापेक्षा कथेमध्ये अधिक रुची असते. म्हणून वेदांचे तत्वज्ञान भगवद्गीतेच्या रूपात भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे. श्रील व्यासदेव आणि भगवान श्रीकृष्ण दिव्य पातळीवर आहेत. म्हणून या कलियुगातील पतित जीवांचे कल्याण करण्याकरता त्यांनी सहयोग केला. भगवद्गीता हे सर्व वैदिक ज्ञानाचे सार आहे. उपनिषदांप्रमाणेच भगवद्गीता हा सुद्धा पहिला महत्त्वाचा आध्यात्मिक ग्रंथ आहे. वेदांत तत्वज्ञान हा आध्यात्मिक स्नातकांकरिता अभ्यासाचा विषय आहे.
केवळ स्नातकोत्तर अध्यात्माचा विद्यार्थी हाच भगवंतांच्या दिव्य प्रेममय सेवेत प्रवेश करू शकतो. हे अध्यात्म ज्ञान म्हणजे महान शास्त्र आहे आणि भगवान श्री चैतन्य महाप्रभूंच्या रूपाने भगवान श्रीकृष्ण स्वतः त्याचे आचार्य आहेत. त्यांनी ज्यांना शक्ती प्रदान केली आहे ते इतरांना भगवंतांच्या दिव्य प्रेममयी भक्ती दीक्षित करू शकतात. श्लोक क्रमांक 26. एवं प्रवृतस्य सदा भूतानां श्रेयसी द्विजा सर्वात्मकेनापि यदा नातुष्यद् हृदयं त्वतः. तात्पर्य: हे द्विजांनो, व्यास महर्षींनी अखिल लोकांच्या कल्याणाकरिता कार्य करण्यातच स्वतःला संलग्न केले होते, तथापि त्यांच्या मनाला शांती प्राप्त होत नव्हती. जरी श्री व्यासदेवांनी सर्वसामान्य लोकांच्या सर्वांगीण कल्याणाकरिता महत्त्वाचे वैदिक वाङ्मय प्रस्तुत केले होते, तरी ते स्वतः संतुष्ट नव्हते. वेदांच्या प्रस्तुतीकरणाने आपण संतुष्ट होऊ अशी त्यांची अपेक्षा होती, पण अंततः ते संतुष्ट झाले नाही. श्लोक क्रमांक 27. नती प्रसिद्धहृदय सरस्वत्यास्तटे शुचो वितर्कयन् विविक्तस्थ इदं चोवाच धर्मविद. याप्रमाणे अंतःकरणात संतोष न झाल्याने ते ऋषी विचारमग्न झाले, कारण ते धर्माचे सार जाणणारे होते. सरस्वती नदीच्या पवित्र तीरावर एकांतात बसून ते विचार करीत स्वतःशी असे म्हणाले. तात्पर्य: आपल्या हृदयाला संतोष का होत नाही याचे कारण ते महर्षी शोधू लागले. जोपर्यंत मनुष्याच्या अंतःकरणाला संतोष होत नाही तोपर्यंत त्याला पूर्णत्व प्राप्त होत नाही. हृदयाचा हा संतोष भौतिकाच्या पलीकडे जाऊन शोधावा लागतो. श्लोक क्रमांक 28. धृतव्रतेन हि मया छंदांसी गुरवोग्नय मानिता निर्व्यलिकेन गृहीतच्चानुशासनम्. श्लोक क्रमांक 29. भारतव्यपदेशेन ह्याम्नायार्थश्च प्रदर्शित दृश्यते यत्र धर्मादि स्त्रीशूद्रादिभिरप्युत. मी कठोर व्रताचे पालन करून निष्कपट भावाने वेद, आध्यात्मिक गुरु आणि यज्ञीय अग्नीची पूजा केली आहे. मी महाभारताचे कथन करून शिष्य परंपरेचे महत्त्व दाखवून दिले आहे. तसेच नियमांचे पालनही करून दाखविले आहे. त्यामुळे स्त्री, शूद्र आणि अन्य द्विजबंधू धर्माचा मार्ग पाहू शकतात. तात्पर्य: नियमबद्ध प्रतिज्ञात्मक व्रतांचे पालन आणि शिष्य परंपरेचे पालन केल्याविना कोणालाही वेदांचे महत्त्व समजणे शक्य होत नाही. वैदिक ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा धरणाऱ्यांनी वेद, आध्यात्मिक गुरु, यज्ञीय अग्नी यांची उपासना करणे अत्यावश्यक आहे. वेदांतील गहन विषय स्त्रीवर्गाला, श्रमिक वर्गाला आणि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य कुटुंबातील योग्यता रहित व्यक्तींना समजावेत म्हणून महाभारतात पद्धतशीरपणे प्रस्तुत केले आहेत. या युगात मूळ वेदांपेक्षा महाभारताची अधिक आवश्यकता आहे. श्लोक क्रमांक 30. तथापि बतमे देहो ह्यात्मा चैवात्मना विभू असंपन्न इवा भाती ब्रह्मवर्चस्व सत्तम. वेदांनुसार आवश्यक असणाऱ्या सर्व साधनांनी मी पूर्णपणे युक्त आहे असे असून सुद्धा मला स्वतःला अपूर्णत्वाचा अनुभव होत आहे. तात्पर्य: श्रील व्यासदेवांना वेदांच्या परमसिद्धीचे परिपूर्ण ज्ञान होते. जड विषयामध्ये पूर्णपणे मग्न असलेल्या जीवांचे शुद्धीकरण वेदांनी घालून दिलेल्या कर्मानुष्ठानांनी शक्य झाले आहे. परंतु अंतिम सिद्धी वेगळीच आहे. मग जीव जरी पूर्ण रूपाने ज्ञानसंपन्न असला तरी त्या सिद्धीची किंवा पूर्णावस्थेची प्राप्ती झाल्याविना तो दिव्यत्वाच्या मूळ स्तरावर स्थापित होऊ शकत नाही. श्रील व्यासदेवांना विशेषतः तेच सूत्र हरविल्यासारखे वाटत होते आणि म्हणून त्यांना समाधान वाटत नव्हते. श्लोक क्रमांक 31. किंवा भागवता धर्मा न प्रायेन निरूपिता प्रिया परमहंसानां त एव ह्य अच्युत प्रिया. कदाचित असे असावे की पूर्णत्वाला प्राप्त झालेल्या आत्म्यांना अर्थात परमहंसांना आणि अच्युत भगवंतांना अशा दोघांनाही प्रिय असलेल्या भक्तीचे मी विशेष रूपाने वर्णन केले नाही. तात्पर्य: श्रील व्यासदेवांना जो असंतोष वाटत होता तो या श्लोकात त्यांच्या
स्वतःच्या शब्दात व्यक्त झाला आहे. जे जीव भगवंतांच्या सेवेत नेहमीच्या स्थितीत आहेत त्यांना असा अनुभव येतो, जोपर्यंत मनुष्य भक्तीच्या स्वाभाविक अवस्थेत दृढ होत नाही तोपर्यंत भगवंत तसेच भक्त यापैकी कोणीही पूर्णपणे संतुष्ट होऊ शकत नाही. हा संतोषाचा अभाव व्यासदेवांना जाणवू लागला तेव्हा त्यांचे आध्यात्मिक गुरुदेव नारद मुनी त्यांच्याकडे आले. पुढील वर्णन खालच्या श्लोकात दिले आहे. श्लोक क्रमांक 32. तस्यैवं खिलमात्मानं मन्यमानस्य खिद्दत कृष्णस्य नारदो भाग्यादाश्रमं प्रागुद्धारतम्. श्रील व्यासदेव आपल्या अपूर्णतेविषयी खेद करीत असताना पूर्वी सांगितल्याप्रमाणे सरस्वतीच्या तीरावर बसलेल्या त्या कृष्ण द्वैपायन व्यासांच्या आश्रमात महर्षी नारद मुनी आले. तात्पर्य, श्रील व्यासदेवांना वाटत असलेली खंत ही त्यांच्या ज्ञानातील अभावामुळे नव्हती. भागवत धर्म म्हणजे भगवंतांची शुद्ध प्रेममयी सेवा होय. त्या सेवेत अद्वैत तत्वज्ञानांचा प्रवेश नाही. जे अद्वैतवादी अथवा निर्विशेषवादी आहेत त्यांची गणना संन्यास जीवनातील उत्तम अशा स्थितीला पोहोचलेल्या परमहंसामध्ये होत नाही. भागवत भगवंतांच्या दिव्य लीलाविषयीचे वर्णनाने पूर्ण आहे. जरी श्रील व्यासदेव दिव्य शक्तीने संपन्न होते तरी त्यांना असंतोष वाटत होता, कारण त्यांनी प्रस्तुत केलेल्या कोणत्याही वाङ्मयामध्ये भगवंतांच्या दिव्य कार्याचे समुचित रूपाने वर्णन नव्हते. भगवान श्रीकृष्णांनी प्रत्यक्षपणे त्यांच्या हृदयात प्रेरणा दिली आणि त्यांना आपल्या कार्यात काहीतरी त्रुटी आहे असे वाटू लागले. येथे हे निश्चयपूर्वक सांगितले आहे की भगवंतांच्या दिव्य प्रेममय सेवे वाचून सर्व काही निरर्थक आहे. भगवंतांची प्रेममय भक्ती अशी आहे की तिच्यामुळे सकाम कर्माचा वेगळा प्रयत्न न करता किंवा प्रायोगिक तार्किक सिद्धांतात न जाता तेथे सर्व गोष्टी सहज रीतीने साध्य होतात. श्लोक क्रमांक 33. तमभिज्ञाय सहसा प्रत्युत्थायागतं मुनी पूजयामास विधिवन्नारदं सुरपूजितम्. श्री नारद ऋषींचे शुभ आगमन जाणताच श्री व्यासदेव आदराने उठून उभे राहिले आणि सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवांप्रमाणे सन्मान करून त्यांनी त्यांची पूजा केली. तात्पर्य, विधी या शब्दाचा अर्थ आदी जन्मा ब्रह्मदेव असाही होतो. ते वेदांचे मूळ विद्यार्थी आणि त्याचप्रमाणे आचार्य देखील आहेत. त्यांनी श्रीकृष्णाकडून वेदांचे ज्ञान संपादन केले आणि त्याची शिकवण नारदांना प्रथम दिली. म्हणून महर्षी नारद हे आध्यात्मिक परंपरेतील द्वितीय आचार्य आहेत. ते ब्रह्मदेवांचे प्रतिनिधी आहेत आणि म्हणून ते सर्व विधींचे नियमांचे जनक असलेल्या ब्रह्मदेवांप्रमाणेच सन्माननीय आहेत. त्याचप्रमाणे शिष्य परंपरेतील उत्तराधिकारी आचार्य देखील मूळ आध्यात्मिक गुरुप्रमाणेच आदरणीय आहेत. अशा रीतीने श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदातील नारदागमन नामक चौथ्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न झाले. उद्या आपण अध्याय क्रमांक 5 नारदांचा व्यासांना उपदेश बघूया. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की जय.